विसा स्केटिंगच्या स्केटर्सचे मुंबई विमानतळावर जंगी स्वागत। थायलंडमध्ये संपन्न झालेल्या एंड्युरन्स इंटरनॅशनल चॅम्पियनशिपमध्ये देशासाठी 3 पदके जिंकणाऱ्या विसा स्केटिंगच्या दुर्गा दिलीप गुंजाळ हिचे भारतीय संघातील विजयी स्केटर्ससह कोच श्याम चौधरी यांच्यासह भव्य जंगी स्वागत करण्यात आलं। रात्री 12 वाजता थायलंडहून भारतीय विजेता संघ मुंबई विमानतळावर पोहोचला। भारतीय संघात स्थान प्राप्त करून या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत देशासाठी 3 मेडल्स जिंकून देशाचा गौरव वाढवणाऱ्या विसा स्केटिंगची स्केटर्स दुर्गा दिलीप गुंजाळ व तिचे कोच श्याम चौधरी सर यांचे यावेळी विमानतळावर स्वागत करण्यात आलं। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी पाठवलेल्या स्वागत पथकाद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष अधिकारी तथा मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष प्रमुख मंगेशजी चिवटे यांनी विजयी संघाचे स्वागत केलं व लासलगाव पिंपळगाव नजीकमधील भाविकांना भगरीबाबा मंदिर ते लासलगाव सरस्वती विद्यालय भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली। आंतरराष्ट्रीय खेळाडू दुर्गा दिलीप गुंजाळ हिचा जगदीश होळकर तसेच शाळेचे मुख्याध्यापक शिंदे सर सर्व शिक्षक वर्गाने दुर्गाचा सत्कार केला। परमपूज्य स्वामी वासुदेव नंदागिरी गुरु मौनगिरी जनेश्वर नंदगिरी महाराज समाधान कापसे यांनी देखील स्वागत करून आशीर्वाद दिला। जय जनार्दन आश्रम व वृद्धाश्रम मधील मुलामुलींनी दिवाळी साजरी केली। डीजे व फटाक्यांची आतिषबाजी केली। सर्वांचे आभार। दुर्गाची आई हरिभक्त परायण संगीता माई दिलीप गुंजाळ यांनी आभार व्यक्त केले। चाय सर्वाय महादेवाय ते नमः। अच्युतं केशवं विष्णुहरि सत्यं जनार्दनं नारायणं च मेकं अष्टकं नाम शुभं केशं केशनाशाय दुःखनाशाय महादेवा श्री हरि पापनाशाय गोविंद मोक्षदायकं ध्यानमूलं गुरुर्मूर्ति पूजा मूलं गुरुपा मंत्रमूलं गुरुर्वाक्य मोक्षमूलं गुरुपूजा पूजा सत्यमंत्र सत्य सत्येकं परबरा अन्यथा श्रवणाची तमेव शरणं मम तस्मात् कर्ण भावेन मा रक्षि रक्षि महेश्वरा रक्षि रक्षि जनेश्वरा। मी 11 देशांसोबत खेळले आणि 14 वर्षाचे खेळले। त्याच्यामध्ये मला सिल्वर मेडल मिळाले आणि 2 ब्रॉन्झ मेडल। माझे शिक्षक श्याम चौधरी सर त्यांचे पण खूप आशीर्वाद आहे। जगदीश साहेबांचे पण खूप आशीर्वाद आहे माझ्या पाठीशी आणि माझ्या आई वडिलांचा पण खूप आशीर्वाद आहे। तुमचे शिक्षक वृंद आणि माझे मित्रमैत्रिणींचा खूप त्याच्यात सहभाग घ्या आणि माझ्या शिक्षकांचा आशीर्वाद आहे माझ्या पाठीशी। एवढे बोलून मी माझे शब्द संपवते। धन्यवाद। तुमच्या सर्वांचीच लाडकी असणारी दुर्गा थायलंड येथे जाऊन आलेली आहे स्पर्धेसाठी। तिथून खरं तर हा प्रवास पहिल्यापासून खडतरीचाच होता। आपल्या ग्रामीण भागामध्ये स्केटिंगसाठी ग्राउंड कुठेही नाहीये, परंतु कॉलेजच्या ग्राउंडवरती आपले एनव्हीपी कॉलेज आहे तिथे त्या ग्राउंडवरती क्लास चालता आणि क्लासमध्ये प्रॅक्टिस करून आणि इतर वेळेसही तिच्या वडिलांनी म्हणजे सरांनी बऱ्याच वेळा जिथे चांगला रोड असेल इकडे ह्या साईडला नवीन पूल झालेला आहे आपल्या रेल्वेच्या तिकडे पहाटे जाऊन तिने प्रॅक्टिस केलेली आहे आणि त्या प्रॅक्टिसचं तिचं आज यश तिने संपादन केलेलं आहे। आणि ते यश संपादन करत असताना तिथे थायलंडमध्ये गेल्यानंतर वेगवेगळ्या देशातील मुलं होती। आता आपली दुर्गा पहिल्यापासून नाजूक आहे आणि नाजूक असलेल्या दुर्गाने पण तिथे 2रा क्रमांक काढला आणि यासाठी तिला संघर्ष तिथे करावाच लागला। संघर्षाशिवाय काही नाही। आणि बऱ्याच वेळा आपण म्हणत असतो की आपल्याला बऱ्याच अडीअडचणी आहे, मी काही करू शकत नाही किंवा मी पुढे जाऊ शकत नाही आणि माझी घरची परिस्थिती नाहीये। आपण अशा भरपूर वेळेस विविध स्पर्धांसाठी किंवा विविध कशामध्ये भाग घेण्यासाठी आपण कारण देत असतो। तर मी तुम्हाला एकच सांगेल, आपण पर्याय शोधायचा असतो। पर्याय आपण शोधला की यश संपादन नक्कीच असतं। सामोरं जाण्याची ताकद आपल्यात असली पाहिजे आणि ती ताकद आपण जर ठेवली तर यश आपल्या पाठीशी नक्कीच असतं। परंतु यासाठीच जगदीश दादा असतील, आपल्या शाळेचे सगळे मुख्याध्यापक शिंदे सरांनी सुद्धा वेळोवेळी फोन करून चौकशी करून म्हणजे चौकशी केलेली आहे। सर्वच मॅडम लोकांनी काल ज्यावेळेस दुर्गा जिंकल्यानंतर स्टेटस टाकल्यानंतर पहिल्या फोन तिचा होळकर मॅडमचा आला होता, कारण मॅडमनी फोन
फोन केला की ज्यावेळेस लहानपणापासून दुर्गाला आम्ही अनुभवत होतो, जी कधी शाळेमध्ये बडबड न करणारी, एवढी शांत राहणारी दुर्गा आज एवढ्या लेवलला जाते, आश्चर्यचकित वाटतं. परंतु गुण माणसाच्या बडबडीतून नाही तर माणसाच्या कर्तृत्वातून दिसले पाहिजे. तर अशीच शिकवण आमची असते. परंतु सगळ्याच त्याचबरोबर शिंदे मॅडम आणि शिंदे सर आणि सर्वच शिक्षक लोकांनी मेसेज करून फोन करून दुर्गाचं कौतुक केलं. त्याचबरोबर आज खरं तर आनंद इथे वाटतो की आज या ठिकाणी सरांनी मगाशी सांगितलं गावातून आपण किती मिरवलं काही त्यात आनंद नसतो, परंतु ज्यावेळेस आपल्या कुटुंबात म्हणजे शाळा आपल्या फॅमिलीज मध्ये आपण ज्यावेळेस येतो असतो ना त्यावेळेस खरा आनंद असतो. आणि ज्यावेळेस इथे आलं ना तिच्या चेहऱ्यावरचा हास्य हे वेगळंच होतं आणि तो आनंद आज पाहायला भेटला तर खूप मोठा आनंद आहे. आणि यासाठी सर्वच पाठीमागे असणाऱ्या सर्व साथीदारांनी साथ दिली आणि तो आनंद व्यक्त केलाय. तिचा जिंकण्याचा आनंद तुम्ही सर्वांनी व्यक्त केलाय, म्हणून तुमच्या सर्वांचेही मनापासून धन्यवाद व्यक्त करते आणि आभार व्यक्त करते. जय हिंद, जय महाराष्ट्र. जीवाचं दान करून त्या ठिकाणी द्वितीय क्रमांक 5 मिनिटाच्या रेसमध्ये द्वितीय क्रमांक आणि बाकीच्या रेसमध्ये तृतीय क्रमांक कमी. वास्तविक ती 14 वर्ष या गटामध्ये खेळली आणि ती 11 वर्षाची आहे. त्यामध्ये तिने ते यश संपादन केलं आणि खऱ्या अर्थाने तिच्यामुळे मला आजपर्यंत महाराष्ट्राचं फिरलं, पूर्ण महाराष्ट्र, पण गोवा, हैदराबाद, त्यानंतर आता इंडोनेशिया फिरून आलोय आणि यानंतर तिची जी निवड झाली आहे ती आता दुबई या ठिकाणी मे महिन्यामध्ये तिची परत मॅच आहे. मी इतकंच सांगेल की दुबई या ठिकाणी जाताना तुमच्या सर्वांचा तिला आशीर्वाद असावा एवढं मी भगवंताकडे जनार्दन चरणार्थ प्रार्थना करतो. आणि सर्वांना पुन्हा एकदा जय श्रीराम. आज सरस्वती शाळेसाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे, या गावासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे, आपल्या राज्यासाठी देशासाठी अभिमानाची गोष्ट आहे की माझ्या सरस्वती निर्मला शाळेमध्ये शिकलेली मुलगी आज आंतरराष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेमध्ये थायलंडमध्ये झालेल्या, जिथे की 11 देशांनी सहभाग नोंदवलेला होता, त्या स्पर्धेमध्ये तिला सिल्वर आणि 2 ब्रॉन्झ मेडल मिळाले. आज एका अनाथ आश्रमामध्ये लहानची मोठी झालेली दुर्गा तिने अवघ्या 11व्या वर्षामध्ये हे यश संपादन केलेलं आहे. आम्हा सगळ्यांना, संपूर्ण शाळेला, या गावाला फार मोठा अभिमानाची गोष्ट या ठिकाणी झालेली आहे की तिने आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये अशा पद्धतीचं यश हे मिळवलेलं आहे. यापुढेही ही किकस्टार्ट आहे, यापुढेही तिला ऑलिम्पिक स्पर्धेपर्यंत पोहोचवण्याचं जे काही तिचं आणि आम्हा सर्वांचं जे काही स्वप्न आहे त्याच्यासाठी म्हणून जी काही मदत लागेल ती आम्ही सगळी सर्वतोपरी करण्याचा प्रयत्न करू. आणि तिला अजून खूप काही मेडल जे आहे ती मिळवायचे. दुर्गा, तू मला वाटतं शाळेला आतापर्यंत 5-25 मेडल मिळवलेली आहे आणि असं एकही वर्ष गेलं नाही की पहिलीपासून तर 6वी पर्यंत ती प्रत्येक वर्षी काही ना काही तिची चुणूक दाखवून आणि काही ना काही गुण संपादन करून आणि मेडल मिळवत असते. मला वाटतं ही खूप गुणी मुलगी आहे आणि तिला आमच्या सगळ्यांचे आशीर्वाद आहे. ती खूप खूप पुढे जाऊ आणि तिला आंतरराष्ट्रीय दर्जाचं यश नेहमी सातत्याने मिळत राहो अशी तिला या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. वृत्त संकलन विभाग, लक्ष न्यूज, नाशिक.